काल रात्री बुलढाणा शहरामध्ये एक चोरीची घटना घडली, पण ही चोरी कुठलीही सर्वसामान्य चोरी नसून बुलढाणा शहरामध्ये स्वामी समर्थ केंद्रामध्ये एक चोरी झाली होती आणि त्यामुळे एक सुरक्षेबाबत नागरिकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. परंतु बुलढाणा पोलीस दलाने एक तत्परतेने कामगिरी केली. यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक कडासने सर यांच्या नेतृत्वाखाली आमच्या सर्व टीमनं यामध्ये बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी ठाकरे साहेब यांची टीम आणि स्थानिक गुन्हा शाखा यांची टीम यांनी अत्यंत शिताफीनं काम करून या अज्ञात चोरट्यांना तात्काळ जेरबंद केलं. यामध्ये सर्वसाधारण एक स्वामी समर्थ यांची एक 4 किलोची मूर्ती, ज्याची अंदाजे 12,000 रुपये किंमत आहे. अष्टधातूची महादेवाची पिंड अंदाजे 4.5 किलो वजनाची आहे आणि एक चांदीचे झुंबर साधारण 22,000 रुपयाचे, अष्टधातूच्या 2 हत्तीच्या मूर्ती, एक गायीची अष्टधातूची मूर्ती आणि एक पितळी घंटा, पितळी तीर्थझारी आणि तांब्याचे संध्यापात्र, तांब्याचे 2 गडवे, स्टीलचे 2 ताट, अशा अंदाजे सर्वसाधारण 55,000 रुपयेपर्यंतचा मुद्देमाल या ठिकाणी चोरीस गेला. आणि सदर गोष्ट ही एक लोकांच्या धार्मिक बाबतीशी संबंधित निगडीत असल्याने याचा तात्काळ तपास होणं आवश्यक होतं. तात्काळ पोलीस स्टेशन स्तरावरून तपास पथकं रवाना करून याचा शोध घेण्यात आला. त्यामध्ये CCTV फुटेज वगैरे उपलब्ध झाले आणि यामध्ये सदर आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्यामध्ये पोलिसांना यश आले. यामध्ये एकूण 2 आरोपी आहेत आणि सर्व 100% मुद्देमाल त्यांच्याकडून आम्ही जप्त करत आहोत. ते आरोपी कुठले आहेत? ते आरोपी ते स्थानिकच असून अल्पवयीन आरोपी आहेत. त्यांना बुलढाणा शहरामधील आनंदनगर भागामधून ताब्यात घेण्यात आलेले.